नागनाथ नगरामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास अग्नितांडव घडलं असून एक दुकान 4 घरांनी पेट घेतला तर 3 शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत। नई जिंदगी परिसरात असलेल्या हद्दवाड भागातील नागनाथ नगरात शनिवारी भीषण आग लागली होती। होडगी रोड विमानतळामागे बेकायदेशीर वसाहत असलेल्या नागनाथ नगरात आगीचं तांडव पाहावयास मिळालं। नागनाथ नगरातील भीषण आगीत एक दुकान आणि 4 घरांना शनिवारी सकाळी 7 ते 7:30च्या सुमारास अचानक आग लागली। नागनाथ नगर हे होडगी रोड विमानतळामागे बेकायदेशीरपणे निर्माण करण्यात आलं आहे। कोणत्याही प्रकारचे लेआउट किंवा महापालिका प्रशासनाची मंजुरी न घेता ही वसाहत निर्माण करण्यात आली आहे। या नगरामध्ये आतील बाजूस असलेले रस्ते देखील योग्य नाहीत। आपत्कालीन घटना घडल्यास शासकीय मदत मिळण्यास किंवा शासकीय वाहन जाण्यासाठी योग्य रस्ता देखील नागनाथ नगरमध्ये नाही। अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या आधिपत्याखाली पाण्याचे बंब वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून एका गोडाऊनमध्ये बांधलेल्या 3 शेळ्यांचा मात्र मृत्यू झाला आहे। आग विझवण्यात आली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पंचनामा करीत आहेत। 8:30 वाजता आमच्या रविवारपेठ मुख्य अग्निशामक केंद्रास 101 ला फोन आला की नई जिंदगीच्या पुढे विमानतळाच्या बॅक साईडला दुकानांना आग लागलेली आहे। तात्काळ इथे जवळ असलेल्या होडगी रोडची गाडी पहिल्यांदा मी टर्नआउट केली तर त्यांनी सांगितले आग मोठी आहे, इतर गाड्या पाठवून द्या। त्याचबरोबर रविवारपेठ, भवानीपेठ आणि सावरकर मैदानची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरच्या बाजूला जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या 4 घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती। त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून 1-2 गाड्या आणि पाठीमागून 1-2 गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे। या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काहीतरी 2 शेळ्या काय होते त्याच्यामध्ये दुकान बंद चावी असल्यामुळे ते पावलेले आहे त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे, पत्रे, घरगुती साहित्य करून त्या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे।